महावीर साहेबांनी जे आपल्याला समोर सांगितलं की कॅश क्रॉप लावा, त्यांनीच उदाहरण असं दिलं की भुईमुगाच्या शेंगा इतक्या पिकल्या, सोयाबीन इतकं पिकलं. माझं म्हणणं असं आहे, कॅश क्रॉप लावूच नका. फक्त तुमच्या पोटापुरतं जे आहे धान्य, गहू ज्वारी तेवढंच लावा, कारण भाव नाही आहे. माझंही 1 लाखाचं पीक होतं, फक्त 60,000 गेलं. मी सुद्धा हाडाचा शेतकरी आहे. मी जास्तीत जास्त अवधी 6 घंटे झोप माणसाला आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं म्हणणं असं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी एक प्रश्न महावीर साहेबांनी मला सांगितला की तुम्ही आपलं कामी राहा. त्यांनी हे सांगितलं की प्रश्न असा आहे, जे धर्म आहे, जे 2-4 निवडक धर्म आहे, आत्महत्या करू नका असं त्यांनी सांगितलं. ते 100% बरोबर आहे. मी बायबल धर्माचाही थोडा अभ्यास केला. आत्महत्यासारखं दुसरं पाप जगात कोणतंही नाही. आणि म्हणून संघर्ष करा. बाबांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1% लोक उद्योगपती आहे, फक्त 1%. 65% लोक शेतकरी आहेत. जिथे 1% लोकांसाठी 20 लाख कोटी कर्ज माफ केले जाते. फक्त आपलं शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ केलं तर फक्त किती आहे? 3 लाख कोटी आहे. इझिली सरकार करू शकते. परंतु आपले सीएम काय करून राहिले माहिती आहे? ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली. शिवसेनेने स्पष्ट सांगितलं का फक्त 1 महिन्यात पूर्ण करा. मी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, बातम्या आल्या इंग्लिश असे, हिंदी असे की मराठी असे, ते कधीही सोडत नाही. पेपर वाचायला मी शेतात नेतो, त्याचं चिंतन करतो, वाचन करतो. कारण प्रश्न असा आहे, वाचाल तर वाचाल, रीडिंग नेक्स्ट मॅन परफेक्ट असं म्हटलं आहे. बाबा रे, एक गोष्ट लक्षात ठेवा की 2017 सुरू आहे, 2025 पर्यंत रोबोट आलेले आहे. आणि तो एक रोबोट जवळजवळ 50 लोकांचं काम करणार आहे. आणि 60 लाख कर्मचारी आपल्या देशातले घरी बसणार आहे. हे विसरून चालणार नाही. आपल्या SBI जे वित्तीय संस्था